नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक येथे धारदार हत्याराने वार करत पहाटे खुनी हल्ला करण्यात आलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे या घटनेत खुनाचे कलम वाढवण्यात आले। नसीम मोहम्मद कलाम शाह वय वर्ष 42, मूळ राहणार आळेफाटा तालुका जुन्नर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाकी खुर्द गावाच्या हद्दीत HP पेट्रोल पंपात असणाऱ्या टायर पंक्चर पत्र्याच्या दुकानाच्या आतमधील रूममध्ये झोपलेल्या 42 वर्षीय इसमावर धारदार हत्यारांनी डोक्यात वार करून खून करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत नसीम मोहम्मद कलाम शाह वय वर्ष 42, मूळ राहणार आळेफाटा तालुका जुन्नर हा गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणी त्याचे वडील मोहम्मद कलाम शाह वय वर्ष 73 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या प्रकरणी चाकण पोलिसांत अज्ञात इसमावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। या घटनेच्या तपासात निष्पन्न झाले की रिक्षाच्या भाड्याचे पैसे घेण्याच्या वादातून हल्लेखोराने धारदार हत्याराने खुनी हल्ला केला होता। शुभम सकाराम पवार वय वर्ष 24 याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंभीर जखमी झालेल्या नसीम शाह वय वर्ष 42 याच्यावर DY पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले। स्वतःच्या ताब्यातील अपघातग्रस्त इनोव्हा मोटारीजवळ उभे असताना अचानक आलेल्या तिघांनी काहीही कारण नसताना एकास जबर मारहाण केली। तसेच एका महिलेच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची सोन्याची माळ हिसकावून घेऊन पोबारा केला। सदरची घटना धामणे तालुका खेड येथील पाण्याच्या टाकीजवळ पाईट ते करंज विहिरे रस्त्यावर घडली आहे। या प्रकरणी बाळासाहेब नारायणराव रौंधळ वय वर्ष 50, राहणार पाईट तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय नाथा कोळेकर वय वर्ष 27, निखिल ज्ञानेश्वर कोळेकर वय वर्ष 27 व अतुल परशुराम कोळेकर वय वर्ष 32 सर्व राहणार धामणे तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर गंभीर मारहाण प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील फिर्यादी हे पाईट ते करंज विहिरे रस्त्यावर त्यांच्या ताब्यातील नुकसानग्रस्त टोयोटो कंपनीच्या इनोव्हा मोटारजवळ उभे होते। यावेळी अक्षय कोळेकर, निखिल कोळेकर व अतुल कोळेकर यांनी कुठल्याही कारणाशिवाय फिर्यादी यांना शिवीगाळ केली व पट्ट्याने मारहाण केली। यावेळी फिर्यादी यांच्या आई सुमन नारायण रौंधळ या मारहाण सोडवण्यासाठी आल्या असता अक्षय कोळेकर याने त्यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले। तसेच त्यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची सोन्याची माळ हिसकावून घेतली, जीवे मारण्याची धमकी दिली व पसार झाले। या प्रकरणी तिघांवर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे नाशिक महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली। या अपघातात महिलेच्या पायावरून डंपर वाहनाची चाके गेल्याने दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे। कुरुळीजवळील बर्गेवस्ती भागात सदरचा अपघात घडलाय। लगतच्या रुग्णालयात उपचार करून संबंधित महिलेस तात्काळ पुढे हलवण्यात आले आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे। संबंधित महिलेसह आणखीन एक इसम जखमी असून त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत। आळेफाटा ते चाकण दरम्यानच्या बस प्रवासात एका महिलेच्या पर्समधील दागिने दुसऱ्या महिलेने लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सुजाता सुहास गवळी वय वर्ष 32, राहणार खराबवाडी सारा सिटी तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अर्चना अजय भोसले वय वर्ष 21, राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील फिर्यादी महिला आपल्या मावशीकडे भाऊबीज सणाच्या निमित्ताने भेटण्याकरता गेल्या होत्या। परतीच्या प्रवासात शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी आळेफाटा ते चाकण दरम्यान बसमधून प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधील 3000 रुपयांची रोकड रक्कम व मंगळसूत्र पर्समधून संबंधित महिलेने गुपचूप काढून लंपास केले आहे। चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत मागील 3 वर्ष कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांची पदोन्नती बदली झाली आहे। मागील 3 वर्ष ते चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते। चाकण शहरातील गुन्हेगारीला जरब बसवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। अनेक गुन्हेगारांची धिंड त्यांनी या भागात काढली होती। दरोडेखोरांच्या एका टोळक्याला पकडताना त्यांच्यावर सशस्त्र हल्ला झाल्याची घटना घडली होती। दरम्यान शनिवारी 25 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यामधील आपला कार्यभार सोडलाय। नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत आळंदी नगर परिषद क्षेत्रात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी दिनांक 26 रोजी संपन्न होणार आहे। भक्त निवास व घाट बांधकाम भूमिपूजन, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत प्रकाशन, रुग्ण तपासणी केंद्र उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे।
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे व जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या वतीने देण्यात आली. खेड तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. खेड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यात पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सर्व पक्ष मंडळींना एकत्र येण्याचे दिव्य पार करायचे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही मंडळींनी आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत येण्याची भूमिका घेतली आहे. खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीट वाटपात महत्वाची भूमिका असणार आहे. खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नांना यश येणार का, याबाबत संभ्रम आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्यात अपयश आल्यास दिलीप मोहिते पुन्हा आपला करिश्मा दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार मोहिते यांनी करिश्मा दाखवल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील मोहिते यांना अधिकचे बळ दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्षांची आघाडी होऊ न देण्याची राजकीय मांडणी करण्यात माजी आमदार मोहिते यांना कितपत यश मिळणार यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल कुणाच्या वाट्याला येणार हे निश्चित होणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 25 ऑक्टोबर 2025 रोजी कांद्याची 1250 क्विंटलहून कांद्याला 1200 ते 22 रुपये दर मिळाल्याची माहिती खेड बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. प्रत्यक्षात कांद्याला सरासरी अत्यंत कमी दर मिळत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. घाऊक बाजारात कांद्याला प्रति किलोस 8 ते 13 रुपयेपेक्षा अधिक भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान यंदाच्या वर्षात कांद्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यातच अवकाळी पावसाचा तडाख्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता देशोधडीला लागलाय. घाऊक बाजारात कांद्याची आवक अजूनही टिकून असल्याचे शेतकरी वाढते सांगत आहेत. केंद्र शासनाच्या निर्यात बंदीच्या धोरणांमुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 25 ऑक्टोबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक व भाव स्थिर. अद्यापही गावी गेलेले चाकरमाने परतलेले नसल्याने तरकारी मालाला फारसा उठाव नसल्याची स्थिती समोर येत आहे. खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावचे पोलीस पाटील पप्पू काका भीमाजी राक्षे यांची पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. दीपावली सण संपताच उरलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भाविक भक्त तीर्थटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र डाकिन्या भीमाशंकर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश थिगळे यांनी आपल्या कार्याचा अहवाल व परिचयपत्र माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी इंदिरा थिगळे व निलेश थिगळे उपस्थित होते. आमचा लोकांचा उपाध्यक्ष आहे, त्यालाही निवडणुकीच्या निमित्तानं आपलं नशीब आजमायचं आहे, तोही प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन काढण्याच्या निमित्तानं विना वाटप केलेलं आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी संपल्यानंतर चाकण औद्योगिक भागातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता होती. हजारो कामगार विद्यार्थी परतणार असल्यानं सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गावर संभाव्य गर्दीबद्दल वाहन चालकांना इशाराही दिला. 24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या प्रवासाचं काळजीपूर्वक नियोजन करण्याचं आवाहनही केलं, कारण या काळात महामार्गावर जास्त गर्दी असू शकते. दिवाळीनंतर वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्यानं हा इशारा देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात येथील रस्त्यावर शनिवारी म्हणजेच 25 ऑक्टोबर पर्यंत अशी मोठी कोंडी झालीच नाही, कारण अजूनही अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. रविवारनंतर ही गर्दी होण्याची शक्यता आहे. शनिवारी 25 ऑक्टोबर 2025 रोजी देखील पुणे नाशिक महामार्गावरील सिग्नल असलेले चौक वगळता महामार्गावर फारशी गर्दी नसल्याचं चित्र समोर आलं. मात्र अन्यत्र रहदारी आणि कोंडी नसताना देखील चाकण येथील आंबेठाण चौक, तळेगाव चौक आदी चौकांमध्ये वाहनांच्या रांगा पाहायला मिळाला. त्यामुळे सदोष सिग्नल यंत्रणा आणि सदोष वाहतूक नियमन हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यावर चाकण मार्केटच्या समोरील भागात अनेकदा आठवडे बाजाराच्या दिवशी अशी कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी 25 ऑक्टोबर 2025 रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी दुपारी अशीच मोठी कोंडी झाली होती. आपण बाहेर नेहमीच कावळ्यांना पाहतो, परंतु कावळ्या संबंधित काही शुभ आणि अशुभ मान्यता आहेत, ज्या आपल्यापैकी अनेक जण पाळतात, परंतु अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते, ज्यामुळे या मान्यतांबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. कावळ्याबद्दल अनेक शुभ आणि अशुभ मान्यता आहेत. ज्योतिषशास्त्रात कावळ्या संबंधित अनेक रहस्य आणि त्याचे शुभ अशुभ संकेत सांगितले. सकाळी जर कावळा घराजवळ आला तर त्याला खायला घालावं, त्यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. सकाळी कावळ्याला खायला दिल्यानं पुण्य मिळतं असे अनेक जण मानतात. मात्र कावळ्याचा संबंध अनेकदा यमदेवतेशी म्हणजेच मृत्यूच्या देवतेशी सुद्धा जोडण्यात येतो. म्हणून सकाळी जर उठल्यावर कावळा दिसला तर काही जणांकडून त्याला अशुभ मानलं जातं. तसेच जर तुमच्या पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज आला तर तुमची सर्व संकटे आता दूर होणार असल्याचे शुभ संकेत मानले जातात. जर घराच्या खिडकीवर किंवा दाराबाहेर कावळा ओरडत असेल तर घरी पाहुणे येण्याची शक्यता असते. पण जर अनेक कावळे छतावर बसून कर्कश ओरडत असतील तर घरावर संकट येणार आहे आणि या संकटापासून कावळे सावध करतात असा समज आहे. सकाळी लवकर घरासमोर कावळा आरवला तर ते धन, प्रतिष्ठा आणि समृद्धीचं लक्षण मानलं जातं. काही कामासाठी घरातून निघत असाल आणि कावळा तुमच्याकडे तोंड करून आवाज करत असेल तर ते कामात यश येण्याचं लक्षण असू शकतं. प्रचलित असलेल्या तथ्यांबद्दल पुणे लाईव्ह कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही. मात्र कावळ्याबाबत नेमक्या कोणत्या शुभ आणि अशुभ मान्यता आहेत हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर तर्फे समाजातील गरजू घटकांसाठी एक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत चाकण नगर परिषदेचे सफाई कर्मचारी तसेच कातकरी वस्तीतील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच PMRD यांनी हाती घेतलेल्या इंद्रायणी आणि पवना नदी सुधार योजनेच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे इंद्रायणी प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. इंद्रायणी नदीची एकूण लांबी 105 किलोमीटर आहे. PMRD हद्दीतील लांबी 87.50 किलोमीटर आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 671 कोटी. या नदीचा उगम कुरवंडे गाव नागफणी मावळ तालुका येथे झालेला आहे. नदी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रकल्पात येणारी एकूण गावे 48 आहेत. PMRD यांनी हाती घेतलेल्या इंद्रायणी नदी सुधार योजनेच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.